बदलापूर घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. महाविकास आघाडी मसवड शहर. बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेला लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार यांची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी आशयाचे निवेदन मसवड शहर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल यांना देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मसवड येथील महात्मा फुले चौकात तोंडावर काळ्या फीत लावून सर्व घटनांचा निषेध नोंदवला. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की महाराष्ट्रामधील महिलांच्या वरील होत असलेल्या वाढत्या अत्याचाराला आळा घालण्याच्या असमर्थ ठरलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पाईक संबोधून घेतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचा विसर पडलेला दिसतोय, म्हणून महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाली असल्याचे दिसत आहे. यावेळी किशोर सोनवणे, मान तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब मदने, माजी नगराध्यक्ष महादेव मासाळ, जयसिंह राजे माने, भीमराव कोखंडे, सचिन माने, कांतीलाल ढाले, शिवाजी केवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे यांनी घेतला. होणाई न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुंबईजवळील बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आयोजित केला होता. परंतु काल कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी काल आजचा बंद हा पाठीमागे घेऊन फक्त मौन धारण करून या सरकारला जाग आणण्यासाठी एक दिवस आज मौन धारण करायचं असं आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या सरकारला महिलांच्यावर होत चाललेल्या अत्याचाराचा विसर पडलेला आहे. महिलांवर वाढत्या अत्याचाराला जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं आवश्यक आहे. परंतु तशा पद्धतीनं ते राजीनामा देतील असं आपल्याला वाटत नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर ह्या 8 दिवसामध्ये किमान 12 ते 13 मुलींच्यावर बलात्कार झालेले आहेत. पण लोकांनी बोलायचं म्हणलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. बदलापूरमधली घटना आपण पाहिली तर बदलापूरमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाला, तिची माता 8 महिन्याची गरोदर स्त्री, ती पोलीस स्टेशनला जाऊन तिनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी तिला 12 तास वेटीस धरलं, तिचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. आदर्श विद्यालयामध्ये घडलेली घटना, त्या आदर्श विद्यालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्याची भूमिका राज्य सरकारची आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मसवड महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व जनतेच्या वतीनं निषेध करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साक्षीनं ह्या सरकारला सद्बुद्धी यावी की माता भगिनींच्यावर होत चाललेल्या अत्याचार आणि अन्यायाला तात्काळ जे कोण अन्याय करेल त्याला शासन झालं पाहिजे आणि कठोरातलं कठोर शासन करून संबंधित लोकांना न्याय द्यावा. एवढीच प्रामुख्याने आजच्या आमच्या आंदोलनाची भूमिका.